नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना शेवटी नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलासा दिला. त्यांना झालेल्या 2 वर्षाच्या शिक्षेवर स्टे दिला. आता माणिकराव कोकाटे कोण? माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्रातील एक राजकीय पर्यटक किंवा राजकीय यात्री असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांची सुरुवात काँग्रेसमध्ये झाली. काँग्रेसमध्ये त्यांना काही जास्त मिळालं नाही. त्यांना वाटलं शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापित केली तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रयत्न केले, तिथे काही मिळालं नाही म्हणून ते लगेच शिवसेनेमध्ये गेले. तिथे आमदार झाले. मग शिवसेनेमधनं नारायण राणे फुटून पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पुन्हा काँग्रेसमध्ये त्यांच्यासोबत ते काहीतरी मोठं लोण्याचा गोळा खायला मिळतो का म्हणून काँग्रेसमध्ये आले. इथे आल्यावर मग त्यांना कळलं की इथे काही खास नाही, आता भारतीय जनता पार्टीचे दिवस येत आहेत. मग ते भाजपामध्ये गेले. भाजपामध्ये पुन्हा आमदार झाले. तिथे त्यांना वाटलं की याच्यापेक्षा चांगलं आपल्याला पुन्हा राष्ट्रवादीमध्ये मिळेल म्हणून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले आणि सध्या ते राष्ट्रवादी अजित पवारांच्या सोबत आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि मनसे राज ठाकरेंचा, ह्या 2 जर राजकीय आपल्या महाराष्ट्राच्या पार्ट्या सोडल्या तर सगळीकडे फिरून आलेला हा यात्री, याला 2 वर्षाची सजा झाली कशी? 30 वर्षापासून एक केस चालू होतं त्यांच्यावर. त्यांच्या विरुद्ध 1995 साली तुकाराम डिकोळे जे नाशिकचे एक जुने मंत्री होते, त्यांनी एक केस टाकली. 30 वर्ष ती केस चालली आणि 25 फेब्रुवारी 2025 त्याचा निकाल लागला आणि त्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची सजा झाली. केस काय होती तर 1995च्या अगोदर माणिकराव कोकाटेंनी स्वतःसाठी आणि आपल्या भावासाठी आणि सुनील कोकाटेसाठी मुख्यमंत्रीच्या कोट्यामधनं गरिबांसाठी आरक्षित असलेले 2 फ्लॅट नकली कागदपत्र जोडून लाटले. ते फ्लॅट त्यांना मिळाले. त्यांना ते गरीब हे दाखवायचं होतं, कारण ते आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी होते, गरिबांसाठी होते. त्यांना फ्लॅट पाहिजे होता म्हणून ते गरीब झाले कागदपत्रावर, आणि ती कागदपत्र दिली ही खोटी कागदपत्र आहेत, फ्रॉड आहेत, नकली आहेत, फसवी आहेत, असा आरोप तुकाराम डिकोळेंनी केला. आणि मग ती केस 30 वर्ष चालली आणि मग ट्रायल कोर्टने त्यांना 2 वर्षाची सजा दिली. आता काय आहे, आपल्याकडे जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे त्याच्या अनुसार 2 वर्षाची सजा झाली की तुमचं लगेच सदस्यत्व जातं. म्हणजे विधानसभेचे सदस्य तुम्ही, आमदार की तुमची गेली की मग मंत्रीपदी जाणार. 25 तारखेला निर्णय आल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गुटचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पीकर नार्वेकरांना पत्र लिहिलं. नार्वेकर फार मोठे वकील आणि अतिशय हुशार माणूस, पण त्या सत्र न्यायालयाचा आदेश त्यांना कळलाच नाही. त्यामुळे ते अक्षरशः 5 मार्च पर्यंत त्या आदेशावरच बसून होते. समजून घेत होते की ऍक्च्युली त्याला सजा झाली की नाही झाली, की सोडलं की त्याला काय झालं. तोपर्यंत 5 तारखेच्या आत हे जिल्हा न्यायालयात गेले आणि जिल्हा न्यायालयाच्या विद्वान न्यायाधीश नितीन जीवाणींनी निर्णय दिला आणि त्यांच्या सजेवर त्याला झालेली जी शिक्षा होती त्याच्यावर स्टे दिला. म्हणजे आता त्यांची आमदारकी जाणार नाही आणि मंत्रिपदही जाणार नाही. पण हा स्टे देताना
न्यायाधीशांनी जे बोललेत ते डोळे उघडणारे आहे. या देशात न्यायपालिका कशी डबल स्टँडर्डनं चालते ते दिसतं. या देशात न्याय सत्ता पक्षासाठी वेगळा आणि विरोधी पक्षासाठी वेगळा आणि सामान्य माणसासाठी वेगळा, पैसेवाल्यासाठी वेगळा, गरिबासाठी वेगळा, सवर्णासाठी वेगळा आणि मागासलेल्यांसाठी वेगळा. हे आपण कितीतरी उदाहरणात पाहिलं. तर त्या निर्णयाच्या अनुशंसाने नितीन जिवाणींनी राहुल गांधीच्या केसचा रेफरन्स घेतला, सायटेशन ज्याला म्हणतात. राहुल गांधींना सुद्धा केसमध्ये 2 वर्षाची सजा झाली होती आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिली. पण राहुल गांधीची जी सजा होती ती मानहानीच्या केसमध्ये होती, त्यात फ्रॉड नव्हतं. राहुल गांधी असे म्हणाले होते कर्नाटकमध्ये, हे पळून जाणारे सगळे मोदी का असतात, म्हणून एका मोदींनी आमचा अपमान झाला म्हणून त्यांच्यावर केस टाकली. ती केस गुजरातमध्ये टाकली, पण न्यायाधीश तेव्हा त्यांच्या बाजूचे नव्हते, म्हणून स्वतःच हायकोर्टला जाऊन त्या केसवर त्यांनी ती केस थोडी थांबवावी म्हणून विनंती केली. हायकोर्टाने ती विनंती मान्य केली. मग स्वतःच्या ओळखीचा जसा न्यायाधीश आला, लगेच त्यांनी हायकोर्टात जाऊन त्या मोदींनी ती केस लगेच चालू करा म्हणून सांगितली आणि 3 दिवसात फटाफट त्या केसचा निर्णय आला आणि 2 वर्षाची मॅक्झिमम सजा त्या कलमाखाली. हे म्हणजे कायदा आल्यापासून आतापर्यंत फक्त 2 वेळा अंग्रेज जेव्हा आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला एकाला सजा झाली 2 वर्षाची आणि त्यानंतर थेट राहुल गांधी. मग ते हायकोर्टात आणि राहुल गांधीला सजा घोषणा झाली, सजाचा निर्णय सांगितला गेला. ती कॉपी मिळायच्या आत पार्लमेंटमध्ये माननीय आमचे अध्यक्ष बिर्ला साहेब लोकसभेचे, त्यांनी लगेच राहुल गांधीची सदस्यता रद्द केली आणि त्यांचा बंगला खाली करवला गेला. राहुल गांधी हायकोर्टात गेले. हायकोर्टात ती केस तशीच राहिली. मग ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने अक्षरशः स्ट्रिक्चर पास करत या केसवर स्टे दिला. त्यांची सदस्यता बहाल झाली. त्याच याच्यामध्ये ज्या न्यायाधीशांनी त्यांना सजा दिली होती त्याचं आउट ऑफ टर्न प्रमोशन झालं. सुप्रीम कोर्टाने ते प्रमोशन सुद्धा रद्द केलं. ही राहुल गांधीची केस. आणि हे कोकाटे साहेबांची जी केस आहे ही फ्रॉड आहे. ही 420 ची केस आहे. हे धोकाधडीची केस आहे. हे नकली कागदपत्र देण्याची केस आहे. त्यामुळे राहुल गांधीची केस इथे चालूच शकत नाही. पण पुढे न्यायाधीश काय म्हणतात, नितीन जिवाणींनी आपल्या निर्णयात हे सांगितलं, ते असं म्हणाले नाही की खालच्या कोर्टाने दिलेला निर्णय चुकीचा आहे, कारण यांची जमा केलेली कागदपत्र ओरिजिनल होती आणि खरोखरच गरीब होते, त्यामुळे त्यांना ते फ्लॅट मिळायला पाहिजे. काहीतरी चुकी झाली किंवा काही पॉइंट्स खालच्या कोर्टाने पाहिले नाही, त्यामुळे त्या सूचना किंवा त्या पॉइंट्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही सजावर स्टे देतो. त्यांनी स्टे देण्याचं कारण उलट सांगितलं. त्यांनी सांगितलं की ही केस फार जुनी आहे, 30 वर्षापूर्वीची आहे. कोर्टात सगळीकडेच 10-20 वर्षाच्या केसेस आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एल.एन. मिश्रा एक रेल्वे मंत्री होते. त्यांचा बॉम्ब स्फोटामध्ये मृत्यू झाला. तो एक घातपाताची कार्यवाही होती. अजूनही एल.एन. मिश्राची केस लोअर कोर्टात चालू आहे. त्यांना मरून वर्षानुवर्ष झाले. त्यामुळं 30 वर्षाची केस ही फार जुनी केस आहे हे त्याला कारण नसू शकत नाही. पुढचं दुसरं ते कारण म्हणाले की या 30 वर्षात ते निवडणूक पण जिंकून आलेले आहेत माणिकराव कोकाटे. याचा अर्थ जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवला. याचा अर्थ जर कोणी व्याभिचारी उद्या दाऊद इब्राहिम जर लोकसभेचा निवडणूक जिंकून आला तर काय न्यायपालिका असे म्हणेल की तुम्ही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, याच्यासाठी तुम्ही आता गुन्हेगार नाहीत. जम्मू काश्मीरमधनं एक खासदार असा आहे ज्याच्यावर आतंकी कार्यवाहीच्या त्याच्यावर कलमा लागलेल्या आहेत आणि तो जेलमध्ये आहे. तो जेलमध्ये राहूनच त्यांनी निवडणूक लढली आणि निवडणूक जिंकल्यावरही तो जेलमध्ये आहे. अक्षरशः लोकसभेचं सत्र अटेंड करण्याला सुद्धा त्याला सुट्टी मिळत नाही.
तो एक कायदा आहे. आणि दुसरा कायदा, काय निवडणूक जिंकणे म्हणजे केलेल्या पापापासून मुक्ती आहे का? निवडणूक जिंकणे म्हणजे काही हा काय कुंभमेळा आहे का, की 12 वर्ष पाप करायचं आणि मग तिथे नदीत जाऊन डुबायचं आणि पाप धुवून यायची. त्यामुळं हे जे नितीन जिवाणे आहेत त्यांना न्यायालयापेक्षा मला वाटतं तिकडे निवडणूक आयोगावर पाठवायला पाहिजे. ते जास्त सोयीस्कर होईल. पुढची त्यांनी जी दिली ती त्यापेक्षा हास्यास्पद आहे. ते म्हणतात की जर यांचं आता 2 वर्षाचं सजेवर स्टे दिली नाही, तर यांचं सदस्यत्व जाईल विधानसभेचं. त्यानंतर तिथे उपनिवडणुका होतील, पोटनिवडणुका होतील आणि पोटनिवडणुकीमध्ये खूप खर्च येतो. हा खर्च टाळण्यासाठी आम्ही स्टे देत आहोत. म्हणजे त्यांनी फ्रॉड केलं, त्यांनी 420 करून, खोटं बोलून, बनावटी कागदपत्र देऊन ते 2 गरिबांसाठी ठेवलेले फ्लॅट लाटले. पण ते निवडणूक जिंकून आलेत आणि ते जर उद्या निवडणूक म्हणजे त्यांचं जर रद्द झालं तर पुन्हा पोटनिवडणुकीसाठी खर्च होईल. म्हणून त्यांनी केलेल्या या पापावर पांघरून टाकायचं का? हे न्यायालयाचं म्हणणं आहे असंच वाटतं. जर उद्या पोटनिवडणुका होतात म्हणून जर अशा गुन्हेगारांना जर पाठीमागे घालत असेल, तर मग आता उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 10 पोटनिवडणुका झाल्या. त्यामधले बरेचसे लोक खासदार होते, ते पुन्हा आमदारकीला निवडणूक लढले आणि जिंकून आले. त्यामुळे काय त्या खासदारांकडनं पैसे वसूल करायला हवेत का? की तुम्ही एक वेळा खासदार असताना पुन्हा कशाला तुम्ही विधानसभेच्या निवडणुकी लढलात? किंवा तुम्ही आमदार असताना कशा खासदारकीच्या निवडणुका लढल्यात? माफ करा, हे उलट होतं. ते पहिले आमदार होते आणि खासदारकीची निवडणूक लढले, खासदार झाले, त्यांची आमदारकी तिथे रद्द झाली आणि त्या आमदारकीच्या पोटनिवडणुका होत्या. म्हणून त्या खासदारांकडनं त्या निवडणुकीचा खर्च वसुलायचा का? मग दलबदल कानून जो आहे कायदा, तो पण संपूर्णच टाकायचा. कारण त्याच कायद्यामुळे बऱ्याचशा पोटनिवडणुका होतात, सदस्यत्व रद्द होतं. त्यामुळे मुख्य मुद्दा काय होता, यांनी जे फ्रॉड केलं 2 फ्लॅट लाटण्यासाठी गरिबांच्या कोट्यातले, आणि ते पण फ्रॉड डॉक्युमेंट देऊन 420 करून, त्यामुळे त्यांना 2 वर्षाची सजा झाली. आणि ती 2 वर्षाची सजा सर्वात जास्त सजा नव्हती, त्यापेक्षा जास्त सजा होती. पण ही 2 वर्षाची सजा वर स्टे याच्यासाठी दिला की ते सारखे निवडणूक लढतात, जिंकून येतात, लोकांचा विश्वास आहे. प्रश्न तोच आहे. आणि हेच जर राहुल गांधीच्या बाबतीत झालं तर लगेच तुरंत त्यांची सदस्यता रद्द झाली, बंगला खाली करून घेण्यात आला एका दिवसाच्या आत. पण नार्वेकर साहेबांना कळत नव्हतं, या ते वाट पाहत होते की कधी याच्यावर स्टे येतो आणि कधी हा मंत्रिमंडळात असतो. दया येते कधी कधी देवेंद्र फडणवीसांवर. काय मंत्रिमंडळ चालवतायत ते. धनंजय मुंडे शेवटी राजीनामा झाला. त्या बीडच्या गोष्टी ऐकल्या की अंगावर काटा येतं. बिहारपेक्षाही बीड पुढे गेलेलं दिसतं. त्यानंतर तो कोणी गोरे आहे, जया गोरे, तो आपले नागडे फोटो महिलांना पाठवतो, त्याच्याबद्दल त्याला माफी मागितली त्यांनी. ते सर्व कळलं की ते नागडे फोटो पाठवतो. आता तो तिथे ग्रामीण विकास मंत्री आहे. हे पोस्टर बॉय आहेत आपल्या मंत्रिमंडळातले. एक तानाजी सावंत आहे, 375 कोटीचं काम 3200 कोटीला दिलं त्यांनी. काय महान माणूस आहे तो. ते पैसे गेले नाही म्हणून भ्रष्टाचार झाला नाही असं ते सांगतायत. विधानसभेत मला भेटले होते, म्हणे मी पैसे कुठे दिले त्यांना, पण टेंडर तर पास केलं होतं. प्रश्न तो आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या इतक्या सुरस कथा मंत्रालयात फिरतायत, विचारूच नका. आमच्या नागपूरचे बावनकुळे, ऑडीमध्ये मुलांनी ठोकला, ते केस आता बंदच आहे. अशी कितीतरी लोक आहेत. संजय राठोड, पूजाचं केस बंदच झालं. आणि ही अशी मंडळी महाराष्ट्राचं भूषण आहे आता, कारण ते कॅबिनेटमध्ये आहे.
त्यामुळे माणिकराव कोकाटेंना स्टे मिळाला. सजा झाल्यावर त्यांनी केलेली 420 फ्रॉड, नकली कागदपत्र देणं, हे सगळं आता कायदेस्वरूप झालं. आणि आता हे आपल्या शेतकी विभागाचे मंत्री आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार म्हणे. गरिबांचे फ्लॅट लाटणारे हे लोक गरीब शेतकऱ्यांसाठी काय करेल हे विठ्ठल जाणो. आज राष्ट्र महाराष्ट्रात एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.